नमस्कार शेतकरी मित्रांनो, जे फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, जून महिन्याच्या या तारखेला मान्सूनचे आगमन होणार। पंजाब टक यांचा मोठा हवामान अंदाज। तर मित्रांनो, आपण ही संपूर्ण बातमी जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। मित्रांनो, राज्यात अवकाळी हवामानाचे स्वरूप दिसून येत आहे। महाराष्ट्रात सध्या मिश्रित हवामानाचा अनुभव घेत आहे। काही भागांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे तर काही भागात अवकाळी पावसाचे थैमान घातले आहे। राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये आधीच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे आणि तर काही जिल्ह्यांमध्ये वाढत्या तापमानाचा सामना देखील करावा लागत आहे। तथापि हवामान तज्ञ पंजाब टक यांच्या मते येत्या आठवड्यात राज्याच्या हवामानात लक्षणीय बदल होणार आहे। कोरडे शब्दलेखन 6 मे पर्यंत कायम राहणार आहे। मित्रांनो, 6 मे पर्यंत महाराष्ट्रात कोरडे आणि उष्ण हवामान राहील असा अंदाज टकने वर्तवण्यात आलेला आहे। या काळात संपूर्ण राज्यात तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मात्र 7 मे पासून परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मुसळधार आणि अवकाळी पावसाची शक्यता व गडगडाटाचा अंदाज। पंजाब टक यांच्या अंदाजानुसार राज्यात 7 मे ते 11 मे या कालावधीत वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। या काळात काही भागात गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पूर्व विदर्भात 7 ते 11 मे या कालावधीत गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या अवकाळी पावसाचा फटका पूर्व विदर्भाला बसण्याची शक्यता आहे। पंजाब टक यांनी भागातील शेतकऱ्यांना कांदा, हळद यासारख्या पिकांची काढणी पूर्ण करण्याचा सल्ला दिलेला आहे आणि 6 मे पर्यंत कापूस सुरक्षितपणे साठवा, कारण त्यानंतर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे मराठवाड्यातही 7 मे पासून सुरू होणाऱ्या मुसळधार अवकाळी पावसाचा पुढील 5 दिवसाचा अंदाज आहे। या भागातील शेतकऱ्यांना सावधगिरीच्या उपाययोजना कराव्यात आणि त्यांच्या पिकांची कापणी आणि साठवणूक 6 मे पर्यंत पूर्ण करावी असा सल्लाही देण्यात आलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रात 7 मे ते 11 मे या 5 दिवसांच्या कालावधीत वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। या अवकाळी पावसाच्या या भागातील ऊस पिकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे। या उन्हाळ्यात आतापर्यंत झालेल्या अवकाळी पावसापेक्षा पावसाची तीव्रता जास्त होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। कोकणात 7 मे पासून पावसाची सरी पडण्याची शक्यता आहे। तर पंजाब टक यांच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात 8 मे ते 11 मे दरम्यान अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। आर्थिक राजधानी मुंबईत या काळात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुणे आणि नाशिक सारख्या जिल्ह्यांमध्येही 5 दिवसांच्या खिडकीत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। एकूणच हवामान तज्ज्ञांनी पंजाबराव टक यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील विविध 7 मे ते 11 मे या कालावधीत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेलीच आहे। हवामानाच्या नमुन्यातील या अचानक बदलाच्या कृषी क्रियाकलापावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो आणि शेतकरी आणि अधिकाऱ्यांनी योग्य खबरदारीच्या उपाययोजनाची गरज भासते। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा। धन्यवाद।